तो सब लोगों ने लास्ट टाइम का होमवर्क किया? लास्ट टाइम कोणता लेसन पढ़ा था हम लोगों ने? लास्ट टाइम कुठला लेसन बघितला होता आपण ईव्हीएसचा? चला सांगा मला, कोण सांगेल मला चॅप्टरचं नाव? लेसनचं नाव कुठलं होतं लास्ट टाइम आपण बघत होतो? चला, कोणाला नाव येते त्यांनी चैट बॉक्स मध्ये नाव लिया। जिसको आंसर पता है वो चैट बॉक्स में नाम लिखिए। चलिए, कुठला लेसन होता बघा बुक मध्ये लेसनचं नाव। ईव्हीएसचा लास्ट टाइम कुठला लेसन बघितलेला आपण? सब लोगों ने होमवर्क किया की नाही? सगळ्यांनी होमवर्क केला की नाही? माझा आवाज ऐकायला येतो सगळ्यांना? मला सांगा, कुठला लेसन होता लास्ट टाइम आपण बघितलेला? कोणालाच आठवत नाही? तन्वी, माईक चालू कर बाळा, कुठला लेसन होता सांग ईव्हीएसचा? ओके स्पर्श, तू माईक चालू कर, सांग बाळा कुठला लेसन होता? Good morning, teacher. गुड मॉर्निंग। Getting to know नो, the place we live in. व्हेरी गुड। तर आपण कुठला लेसन बघितला होता? गेटिंग टू, कुठला लेसन बघितला होता? सगळ्यांना आठवत नाही, सगळेजण एवढ्या लवकर विसरले? गेटिंग टू नो द प्लेस वी लिव्ह इन, तर आपण जिथे राहतो त्या जागेची इन्फॉर्मेशन आपण घेतली होती या लेसन मध्ये। आपण राहतो त्या गावाला नाव कसं देतात, आपण राहतो त्या रस्त्याला, चौकला, त्यांना नाव कसे देतात, त्याबद्दल आपण बघितलं होतं ना? आठवतंय का सगळ्यांना? लक्षात आहे का? ओके, सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले या लेसनचे? सब लोगों ने क्वेश्चन आन्सर्स लिखा? सगळ्यांचे रिप्लाय यायला पाहिजे मला चॅट बॉक्स मध्ये, जेवढे सुद्धा प्रेझेंट आहेत। ओके, तर आपण नेक्स्ट लेसन आज स्टार्ट करूया। Good morning student, today we are going to start new lesson of environmental studies, lesson number 7, our village and our city। सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा एकदा मला? ओके, तर आपल्या लेसनचं नाव काय? आवर विलेज अँड आवर सिटी। तर विलेज माहिती आहे का सगळ्यांना? विलेज म्हणजे काय आणि सिटी म्हणजे काय सगळ्यांना माहित असेल। चला, मला कोण सांगते विलेज आणि सिटीचं मीनिंग? विलेज यानी क्या और सिटी यानी क्या? सबको पता होगा, चलिए बताइए, कौन बताएगा मुझे विलेज यानी विलेज और सिटी का मीनिंग?
विलेज म्हणजे काय आणि सिटी म्हणजे काय? स्नेहा, आप माइक ऑन कीजिए। चलिए बताइए, विलेज यानी क्या? गाव. विलेज हाँ, म्हणजे गाव. गांव। सिटी सिटी यानी? म्हणजे शहर. वेरी गुड। माइक ऑफ कीजिए। तो देखिए, स्नेहा ने हम लोगों को मीनिंग बताया। विलेज यानी गाव और सिटी यानी शहर। तर सगळ्यांना माहिती आहे, विलेज म्हणजे गाव आणि सिटी म्हणजे शहर. तर आपल्या विलेज आणि सिटी मध्ये खूप डिफरन्स असतो असतो ना, खूप फरक असतो। विलेज और सिटी में बहुत डिफरेंस होता है ना। गांव में और शहर में बहुत बहुत बड़ा डिफरन्स होता है ना। खूप मोठा मोठा फरक असतो गावामध्ये। गावामध्ये कसे घरं कशी असतात, छोटी छोटी असतात, मातीची असतात। शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंगी असतात। परत घरामध्ये अजून काय सुविधा वगैरे कमी असतात, शहरामध्ये जास्त असतात। तर इथे बघा, तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलंय बघा। This picture shows a village and a city. Study the picture carefully. Learn the differences between a city and village based on the following points. तो इथे तुम्हाला पिक्चर दाखवलाय। यहाँ पे आप लोगों को पिक्चर दिया है। ये ऊपर का विलेज का पिक्चर है और नीचे सिटी का पिक्चर दिया हुआ है। तर खाली सिटीचा पिक्चर दिलेला आहे। तर तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स ओळखायचा आहे। काय काय डिफरन्स दिसते तुम्हाला, ये दोघांमधला फरक, या इन दोनों का डिफरेंस देखना है, स्टडी करना है। पिक्चर केयरफुली स्टडी करना है और बाद में उन उनके बीच में का डिफरेंस हम लोगों को लिखना है पॉइंट्स का यूज करके। तो कौन से पॉइंट्स दिए? हाउसेस, ड्रेस, मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट, इंडस्ट्री एंड फैसिलिटी। तो ये सब जो पॉइंट्स है, उसके आधार पर, उसका उपयोग करके हम लोगों को क्या करना है, उनका डिफरन्स लिखना आहे। आपल्याला हे जे पॉइंट्स दिले त्याचा यूज करून काय करायचं, त्यांच्या दोघांमधला डिफरन्स लिहायचा। आता हाऊसेस म्हणजे काय? घर। तो देखिए, हाउसेस यानी हमारा घर। तो देखिए, गांव में कैसे हाउसेस है, दिख रहे सब लोगों को? कैसे हाउसेस है? छोटे और मिट्टी के बने हुए। देखिए, छोटे छोटे आहे ना हाऊसेस। तर गावातली घरं बघा कशी दिसतात तुम्हाला, कौलारू दिसतायत आणि छोटी छोटी आहेत, मातीची आहेत काय काय। तर घरांमध्ये बघा, गावातली घरं छोटी आणि कौलारू आहेत, मातीची आहेत। आणि शहरातली घरे बघा कशी आहे, शहरामध्ये सगळेजण बिल्डिंग मध्ये राहतात, तर सगळे मोठी मोठी बिल्डिंग आहेत। दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ना सगळ्यांना? समजला हा डिफरन्स हाऊसेस मधला? हाऊसेस मधला डिफरन्स कळाला सगळ्यांना? ओके। तर हाऊसेस मधला डिफरन्स आपण बघितला की गावातली जी घरं आहेत ती छोटी छोटी आहेत, कौलारू आहेत। पण जी शहरातली घरं आहेत ती कशी आहेत, बिल्डिंगी आहेत मोठ्या मोठ्या बघा, आणि मोठी मोठी घरं आहेत। नंतरचा पॉइंट काय? ड्रेस। ड्रेस म्हणजे कपडे। तर बघा, शहरामध्ये कसे कपडे घालतात सगळेजण, बायका असतात ते काय करतात, साडी घालतायत बघा। काष्टा म्हणजे नऊवारी सहावारी साडी घालतायत। आणि जे पुरुष आहेत ते काय करतात, सदरा घालतायत, कोणी धोतर घातलंय, दिसतंय सगळ्यांना? तर असा त्यांचा गावातला साधा ड्रेस कोड असतो, साधा सिंपल ड्रेस घालतात। जो गांव में रहते वो देखो देखो, जो अ, औरत होते वो साड़ी पहनते हैं। और जो पुरुष होते, आदमी लोग होते, वो क्या करते हैं, वो जो पायजामा, शर्ट जो व्हाइट कलर का होता है ना, वो पहनते हैं। कोई कोई धोतर भी पहनता है। फेटा वगैरह, सिर पे फेटा होता है उनके, या टोपी होती है। तो दिख रहा है सब लोगों को? तर त्यांचा एकदम उनका सिंपल सा ड्रेस कोड रहता है। पर शहरों में देखिए सब लोगों का ड्रेस कैसे होते हैं। औरतें ड्रेस पहनते हैं, कोई जीन्स पहनते हैं। और जो पुरुष होते, आदमी लोग होते, वो क्या पहनते हैं, जीन्स, शर्ट ऐसे पहनते हैं।
तर बघा जे शहरामध्ये असतात त्या बाया काय घालतात बायका, कधी ड्रेस घालतात, कधी जीन्स घालतात, तर कधी साडी घालतात. आणि जे पुरुष असतात, माणसं असतात ती काय घालतात, जीन्स जीन्स वगैरे घालतात ना. तर त्यांच्या दोघांमधला डिफरन्स हा एक आहे हाऊसेस, सॉरी, ड्रेस मधला. नंतर काय दिलंय पॉइंट, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, वाहतुकीची साधने म्हणजे वाहने. वाहने म्हणजे काय, जे आपल्याला इकडे तिकडे जायला, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी ते कशाचा यूज करतात, वाहने आणि गाड्या. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या, ट्रान्सपोर्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे गाड्या. तर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट. तर गावामध्ये बघा गाड्या कुठल्या असतात, काय मोठ्या मोठ्या कार वगैरे नसतात, काय असतात, बस असते एक, ती प्रत्येक टायमाला येत असते त्या गावामध्ये जायला, दुसऱ्या गावामध्ये जायला. आणि बैलगाडी दाखवले, बैलगाडी असते बघा. तर हे छोटी छोटी जी साधनं, सायकल वगैरे असते कधी, तर हे छोटी छोटी जी ट्रान्सपोर्टची साधनं आहेत, छोटी छोटी ट्रान्सपोर्ट, छोट्या छोट्या गाड्याच त्या गावामध्ये यूज होतात ट्रॅव्हलिंगसाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. गांव में देखिए आप लोगों को ज्यादा कुछ जो ट्रांसपोर्ट है, कार वगैरह नहीं दिखाई देंगे। सिर्फ ओनली एक बुलेट कार्ट, बैलगाड़ी दिखाई देगी, और कोई साइकिल वगैरह चलाता दिखाई देगा, और एक बस होगी जो हर उसका टाइमिंग होगा हर दूसरे गांव में जाने के लिए। ऐसे छोटे छोटे जो ट्रांसपोर्ट है उससे वो लोग ये करते, ट्रॅव्हलिंग करते. पण शहरामध्ये बघा तुम्हाला ट्रान्सपोर्ट खूप सारे दिसतील, ट्रक वगैरे दिसतील, ऑटो रिक्षा दिसतील, परत कार्स दिसतील. तसे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रांसपोर्ट तुम्हाला दिसतील, गाड्या तुम्हाला दिसतील शहरामध्ये. शहर में आप लोगों को डिफरेंट डिफरेंट टाइप्स के कार्स दिखेंगे, बाइक दिखेगी, पर यानी बस भी दिखेंगे, ट्रक भी दिखेंगे, और ऑटो रिक्शा भी दिखेगी. तो ऐसे डिफरेंस होता है विलेज और शहरों के ट्रांसपोर्ट में. इंडस्ट्री, इंडस्ट्री यानी क्या, इंडस्ट्री पता है ना, इंडस्ट्री उद्योग, यानी जो कंपनी वगैरह, इंडस्ट्री. तो देखिए गांव में इंडस्ट्री दिखाई दे रही है क्या आपको, आपको एक भी इंडस्ट्री नहीं है गांव में, इसलिए गांव में कभी एयर पोल्यूशन, कौन सा भी पोल्यूशन नहीं होता है. वहां की जो हवाएं होती है वो क्लीन होती है और अच्छी होती है. तर बघा गावामध्ये तुम्हाला इंडस्ट्री दिसेल का, एक पण तुम्हाला कारखाना वगैरे काहीच दिसणार नाही, काही कंपनी वगैरे दिसणार नाही. त्याच्यामुळे गावाची जी हवा असते ती शुद्ध असते आणि स्वच्छ असते. पर जो शहर है वहां पे सब इंडस्ट्रियल होता है, इंडस्ट्रियल लाइफ होता है सब. वहां पे कंपनी कंपनी होते हैं, सब इंडस्ट्री होते हैं. इसकी वजह से जो सिटी है उसका एयर सब पोल्यूशन भी होता है, एयर पोल्यूशन यानी एयर पोल्यूशन होता है, कभी वाटर पोल्यूशन होता है. इसलिए जो सिटी का एनवायरमेंट है वो अच्छा नहीं होता है, पोल्यूटेड होता है. तर बघा शहरामध्ये खूप सारे इंडस्ट्री यानी कंपन्या वगैरे असतात, त्याच्यामुळे पोल्युशन होतं. तर त्याच्यामुळे जे गावापेक्षा शहरातली जी हवा असते, एन्व्हायरमेंट असते, वातावरण, ते एवढं काही शुद्ध नसतं. और फैसिलिटीज, फैसिलिटीज यानी फैसिलिटीज यानी सोई सुविधा, सुविधा. तो देखिए गांव में सुविधा के लिए एक ही ऐसे छोटे छोटे ही ये होते, यानी देखिए यहाँ पे प्राइमरी हेल्थ केयर मीन्स यहाँ पे प्राइमरी ही हॉस्पिटल है, बहुत बड़ा हॉस्पिटल नहीं दिखाई दे, ऐसे छोटे छोटे ही हॉस्पिटल होते हैं सुविधा के लिए, फैसिलिटीज के लिए. पर शहरों में देखिए बहुत बड़े मॉल वगैरह होते, हॉस्पिटल्स भी बड़े बड़े होते. तो गावामध्ये काय असतात, छोट्या छोट्या सुविधा असतात एकदम, म्हणजे हॉस्पिटल सुद्धा छोटे असतात, जे प्राथमिक असतात, प्राथमिक म्हणजे गव्हर्नमेंट, असे छोटे छोटेच हॉस्पिटल असतात. पण शहरामध्ये खूप मोठमोठे हॉस्पिटल्स असतात, परत मॉल्स वगैरे असतात. तसेच त्यांच्या सुविधामध्ये सुद्धा डिफरन्स असतो. तर कळालं सगळ्यांना हे पॉइंट्स, जे त्यांच्यातला डिफरन्स मी सांगितला. सगळ्यांमधला डिफरन्स सांगितला मी पॉइंट्स नुसार, तो सगळ्यांना कळाला का?
ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, मी परत सगळ्यांना विचारणार आहे. अपार्ट फ्रॉम दिस द लिस्ट द थिंग्स यू हॅव सीन इन द सिटी अँड द विलेज. तर या सगळ्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे जे काही सिटीमध्ये आणि शहरामध्ये काही डिफरन्स दिसते, सिटी आणि गावामध्ये काही डिफरन्स दिसते असतील, ते तुम्ही लिहायचे. तो अपार्ट फ्रॉम दिस, जो हम लोगों ने पॉइंट्स लिए, उस पॉइंट्स के व्यतिरिक्त, पॉइंट्स को छोड़ के जो आप लोगों को अलग से डिफरेंस दिखाई दे रहे हैं गांव में या शहरों में, वो आपको लिखना है. उनका डिफरेंस उनके आधार पे लिखना है. ओके, समझा? फर्स्ट पेज सब लोगों को डिफरेंस समझा गांव और शहर का? सगळ्यांना डिफरेंस कळाला? ओके, तो चलो नेक्स्ट पेज पे चलते हम लोग. तो देखिए नेक्स्ट पेज में क्या दिखा है आप लोगों को. कैन यू टेल? आप लोग बता सकते हो? सांगा पाऊ? तर काय विचारलं, चला आपण बघूया. विच ऑफ द थिंग्स इन दिस पिक्चर्स आर प्रोड्यूस इन ऑन अ फार्म. तो देखिए आप लोगों को क्वेश्चन पूछा है, ऊपर दिए हुए जो थिंग्स है, जो पिक्चर्स है, उनमें से कौन सी वस्तु है वो जो फार्म में तैयार होती है. तो कौन बताएगा मुझे, फार्म में कौन सी वस्तुएं तयार होती है. ऊपर पिक्चर दिए आहे, कुठल्या वस्तू हे शेतामध्ये तयार होतात, कुठल्या गोष्टी शेतामध्ये तयार होतात सांगितलं, इथे दाखवलंय त्याच्यानुसार. चला कोण सांगणार आहे मला? रिद्धी सांग बाळा, कुठल्या गोष्टी आहेत त्या शेतामध्ये तयार होतात, पिक्चर मध्ये दाखवल्यात त्या, त्याच्यापैकी? ऍपल. ऍपल, ओके. अजून? कॅबेज दाखवलंय ना. कॅबेज. कॅबेज अँड कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर. ओके, वेरी गुड. तो देखिए यहाँ पे इथे तुम्हाला तीन भाज्या दाखवल्यात, व्हेजिटेबल्स, दोन व्हेजिटेबल्स दाखवले आणि एक फ्रूट दाखवले. आप लोगों को यहाँ पे दो वेजिटेबल और एक फ्रूट दिखाया है, वो फार्म में प्रोड्यूस होते हैं, खेती में तैयार होते हैं. तो कौन से एप्पल, कॉलीफ्लावर और कैबेज. और नेक्स्ट क्या क्वेश्चन पूछा है, कैन वेयर एल्स कैन दिस थिंग्स बी ऑब्टेन. तो ये जो हम लोगों ने अभी देखा, ये जो सब पिक्चर्स में वो जो व्हेजिटेबल्स हम लोगों ने देखा, वो और कहाँ पे मिळता है? कोण बताएगा मुझे? हे जे आपण फळं आणि व्हेजिटेबल्स बघितले, ते आपल्याला कुठे भेटतात? कोण सांगणार? कनिक्स, हे जे ऍपल, कॉलीफ्लॉवर, कुठे? मार्केट. पण हा, पण गावातून भेटतात ना, विलेज मध्ये भेटतात ना. ही सगळी शेती कुठे करतात? गावात करतात ना. गावात. हाँ, तो विलेज, एट विलेज, कुठे भेटतात? एट विलेज. तो देखिए यहाँ पे जो वेजिटेबल्स बताए दिखाई दे रहे हैं, ये सब कहाँ पे लगाए जाते हैं? खेत में लगाए जाते हैं, फार्म में लगाए जाते हैं. शेतात लावली जातात ना ही सगळ्या भाज्या. तर ते शेत कुठं असतात? गावाला असतात. शहरामध्ये थोडी शेती असते. तर आपल्याला हे अजून वस्तू कुठून मिळतात? शेतातून, सॉरी, गावातून मिळतात. विलेज, फ्रॉम विलेज. विच आर्टिकल इन द पिक्चर आर प्रोड्यूस इन अ फैक्ट्री. चलो अब बताओ मुझे, यहाँ पे जो कौन से पिक्चर है वो फैक्ट्री में बनाए जाते हैं? फैक्ट्री में कौन से वस्तुएं बनाए जाते हैं इसमें दिखाई दे रहे? कोण सांगणार मला? तन्वी, सांग. फॅक्टरी मध्ये कुठल्या वस्तू बनवल्या जातात या वरच्या पिक्चर मधून? रेनकोट, अम्ब्रेला, साइकिल. वेरी गुड. रेनकोट, अम्ब्रेला और साइकिल, ये सब फैक्ट्री में बनाया जाता है. ये क्या खेती में नहीं उगाई जाती है? ये सब फैक्ट्री में बनाया जाता है. तो वेयर एल्स कैन यू फाइंड दिस आर्टिकल्स. तो ये तीन चीजें, अम्ब्रेला, रेनकोट और क्या, ये साइकिल, ये आप लोगों को कहाँ पे मिलता है?
ये आप लोगों ने पता है ये फॅक्टरी में बनाया जाता है. पर हे आप लोगों को कहाँ पे मिळतंय, चला कोण सांगणार मला. हे जे 3 गोष्टी आहेत ते मला आता तन्वीने सांगितलं की फॅक्टरी मध्ये बनवले जातात. पण हे फॅक्टरी कुठे असतात, कोण सांगणार मला? कोण सांगणार? सॉरी, विराज की कोण आहे बघूया आपण. ओके, आर्या. चला आर्या सांग बाळा, कुठे असतात या फॅक्टरीज? सिटी. व्हेरी गुड, सिटी मध्ये. तो कुठे असतात या फैक्ट्री, कहाँ पे होते हैं फैक्ट्री? सिटी में होते. फॉर व्हाट पर्पज डू वी नीड दिस थिंग्स? तो हम लोगों को इन जो ये जो थिंग्स है उनकी जरूरत क्यों होती है? या सगळ्या गोष्टीची आपल्याला का गरज असते? सगळ्यांना या गोष्टीची गरज असते ना, सब लोगों को ये चीजें की जरूरत है ना, ये सब चीजों की जरूरत. देखिए, अम्ब्रेला की जरूरत हम लोगों को, अम्ब्रेला और रेनकोट की जरूरत हम लोगों को कब होती है? अभी रेनी सीजन चालू आहे, रेनी डेज चालू आहे, तिथे आपल्याला या दोघांची गरज आहे. परत सायकलची गरज कशा का आहे? आपल्याला कधी जर लांब रस्ता असेल, आपली शाळा वगैरे लांब असेल, तर आपण जाण्यासाठी आपण सायकलचा यूज करतो. आणि या जे व्हेजिटेबल्स आहेत ते तर आपल्याला भरपूर आवश्यकता आहे, त्याची भरपूर गरज आहे आपल्याला जेवणासाठी. आणि ऍपल फ्रूट सुद्धा आपल्याला गरज आहे. तर या गोष्टी आपल्याला कशा ना कशासाठी तरी उपयोगी आहेत. ये जो चीजें हम लोगों को रोज ही हम हमारे लाइफ में इनका क्या होता है, यूज होता है. तो विच मीन्स ऑफ ट्रांसफर्स आर यूज टू मूव दिस गुड्स टू अर्बन एंड रूरल एरियाज? तो देखिए, ये जो थिंग्स है ऊपर दिए हुए, तो ये जो कुछ चीजें है, अभी देखिए यहाँ पे वेजिटेबल्स और जो फ्रूट है वो हम लोगों ने देखा कि वो गांव में खेती में उगाए जाते. तो इनकी जरूरत हमें होती है जो शहर में रहते. तो उन जो गांव से शहर में लाने के लिए ट्रांसपोर्ट का यूज करते होगे ना, वो कैसे लेके आते हो वो लोग? गाड़ी, ट्रक या ट्रक या कौन से गाड़ी से, बड़े बड़े ट्रक में से लेकर आते हैं. वैसे वो जो साइकिल वगैरह वो गांव में जो लोग हैं उनको जरूरत होती है उनकी, तो वो यहाँ से उधर लेके जाते हैं वो लोग. तर बघा इथे जे तुम्हाला व्हेजिटेबल्स दाखवले आणि फ्रुट्स दाखवले, तर ते गावामध्ये काय केल्या जातात, लावल्या जातात, गावामध्ये उगवल्या जातात. तर त्याची गरज आपल्याला सुद्धा आहे. तर हे आपल्याला जे त्या गोष्टी भेटण्यासाठी काय करतात, गावातून तो माल आणला जातो. तर तो कसा आणतात? वाहनांचा उपयोग करून, म्हणजे ट्रक वगैरे, मोठे मोठे ट्रक मधून आणतात. तसेच हे जे सायकल, रेनकोट वगैरे त्या लोकांना सुद्धा गरज असते गावातल्या, कधी छत्र्यांची वगैरे. तर शहरातून त्या गोष्टी कुठे नेल्या जातात? गावातून गावात नेल्या जातात. अशा प्रकारे शहर आणि गाव एकमेकांवर काय असतं, ते डिपेंड असतं, अवलंबून असतं. इस प्रकार से जो शहर है और गांव है, जो एक दूसरे पर क्या है, डिपेंड रहते हैं. उन दोनों को एक जैसी ही क्या जरूरत होती है. कळालं सगळ्यांना हे सगळे आन्सर, क्वेश्चनचे आन्सर? ओके, तो अब नेक्स्ट देखते हैं हम लोग. तो देखिए उसके आगे क्या बताया है, ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, मिल्क एक्सेट्रा कम फ्रॉम विलेज. तर बघा गावातून काय काय भेटतं आपल्याला? ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, धान्य, भाज्या, दूध, हे सगळं गावातून येतो. बायसिकल, टॉयज, बुक्स एक्सेट्रा कम फ्रॉम सिटी. तर सिटी मधून काय काय भेटतं? बायसिकल, सायकल्स, टॉयज, खेळणी आणि बुक्स, पुस्तके, हे सगळं सिटी मधून येतं. फार्मिंग इम्प्लिमेंट्स, क्लोथ, मेडिसिन, ऑटोमोबाईल, सोप्स, ग्लास, लाईट बल्ब्स एक्सेट्रा आर मेड इन अ फॅक्टरी. तर बघा फॅक्टरीमध्ये काय काय बनवलं जातं? फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणजे जे शेती करण्यासाठी जे जे आपल्याला हत्यारे लागतात ना, साधनं लागतात, ते सगळे फॅक्टरीमध्ये बनवले जातात. परत कपडे, मेडिसिन, औषधं, ऑटोमोबाईल्स, जे आपले काय असतात, ऑटोमोबाईल्स म्हणजे आपले जे काही मोटार वगैरे, आपल्या ज्या गाड्या वगैरे, मोटर वगैरे, ते सगळे. तर सोप, साबण, ग्लास, काच,
लाईट बल्ब हे सगळं कुठं बनवलं जातं फॅक्टरीमध्ये. एंड फैक्ट्रीज आर मोस्टली सिचुएटेड इन नियर द सिटी। तो जो फैक्ट्री होते ये सब जो चीजें वो फैक्ट्री में बनाए जाते हैं। और फैक्ट्री कहाँ पे होते हैं? ज्यादा करके गाव सॉरी शहरों में होते। तर जे फॅक्टरी असतात ते कुठे असतात? शहराच्या जवळ असतात। पीपल लिव्हिंग बोथ इन विलेजेस अँड सिटीज यूज ऑल दिस थिंग। तर पीपल लिव्हिंग बोथ इन, जे गावामध्ये सुद्धा राहतात आणि शहरामध्ये सुद्धा राहतात ते दोन्हीही या गोष्टीचा काय करतात? उपयोग करतात, यूज करतात। जो लोग गांव में रहते और सिटी में रहते वो दोनों ही ये जो चीजें है वो यूज करते। Thus, rural and urban people are dependent on each other for their needs। तो देखिए मैंने पहले ही बताया, इसलिए जो गांव के पीपल है, गांव के लोग हैं और शहर के लोग हैं, वो दोनों एक दूसरे पे डिपेंड होते हैं। और ये जो चीज है उन पर भी वो डिपेंड होते। तर बघा मी तुम्हाला पहिलं सांगितलं, जे गावातली लोक असतात आणि शहरातली लोक असतात ते एकमेकांवर काय असतात? डिपेंड असतात, अवलंबून असतात। मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन्स आर नेसेसरी टू फुलफिल द नीड्स ऑफ द पीपल। तो जो नीड मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट मीन्स जो ट्रांसपोर्ट यानी एक जगह से दूसरे जगह पे जाने के जो कार्स वगैरह होते, बाइसिकल कार्स वो सब ट्रांसपोर्ट। और कम्युनिकेशन कम्युनिकेशन यानी कांटेक्ट मीन्स जिससे जिस जिससे हमारा कांटेक्ट हो सकता है। कम्युनिकेशन यानी कांटेक्ट मीन्स यानी लेटर मीन्स लेटर से आप लोगों को मैसेज भेजकर कम्युनिकेशन कर सकते हैं, या मोबाइल फोन से आप लोग कम्युनिकेशन कर सकते हैं बातें करके। इंटरनेट से आप लोग कम्युनिकेशन कर सकते हैं। ये जो गूगल मीट है वो जो इंटरनेट पर चल रहा है, तो इससे भी आप लोग कम्युनिकेशन कर सकते हैं। तो ये सब क्या होती है? लोगों की क्या होती है? नीड्स होती है। इस ये जो इम्पॉर्टंट नीड्स होते तर बघा, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट याने वाहतुकीची साधनं, म्हणजे ज्याच्याने आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता येईल। आणि कम्युनिकेशन ज्याच्याने आपल्याला कम्युनिकेट करता येईल, म्हणजे एकमेकांशी बोलता येईल। म्हणजे काय लेटरने काय करू शकता तुम्ही? मेसेज पाठवू शकता। परत मोबाईल फोनवरून तुम्ही एकमेकांशी बोलू शकता। आणि आता हे जे आपण यूज करतोय गुगल मीट, ते सुद्धा कम्युनिकेशनच आहे ना। कम्युनिकेशन वरून त्याच्यावरून सुद्धा कम्युनिकेशन होते। मी तुमच्याशी बोलते, तुम्ही मला आन्सर देताय। तर हे जे कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टची जी साधनं आहेत, तर ते लोकांच्या काय करतात? गरजा पूर्ण करतात। उनके जो नीड्स होते वो कंप्लीट करते, पूरे करते। समजलं सगळ्यांना? तेवढा पॅरा समजला सगळ्यांना? ओके, the next बघा, earlier there was a big difference between a city and the village. Now the difference is reducing. The facilities available in the cities are now becoming available इन विलेजेस एज वेल। तो देखिए पहले जो गांव था और शहर था उनमें बहुत बड़ा डिफरेंस था। मीन्स गांव में मीन्स बहुत ही वो मिट्टी के घर थे। कुछ लोगों के घर में टीवी भी नहीं रहता था, लाइट भी नहीं रहती थी। वो जो होता है ना, आप लोगों को पता होगा, कंदील वगैरह उन पे ही वो रात को काम करते थे। तो ऐसे गांव में कुछ फैसिलिटीज नहीं थी। और सिटी में उन तो अभी उस विलेज में बहुत थोड़ा प्रोग्रेस हुआ है, डेवलप हुआ है। अब लोगों के घर में टीवी भी आया है, गांव में भी लोगों के घर में टीवी है, बल्ब वगैरह है, लाइट वगैरह है। तो वही बता रहे हैं कि पहले गांव और शहर में बहुत बड़ा डिफरेंस था, अभी वो कम हो रहा है। अब जो शहरों में जो फॅसिलिटी आहे वो गाव में भी थोडे थोडे डेव्हलप हो रहे हैं। तर बघा यांनी काय सांगितलंय, तर पहिले गावामध्ये आणि शहरामध्ये खूप मोठा फरक होता। म्हणजे गावामध्ये बघा काही मातीचीच घरं होती, दिवा वगैरे म्हणजे बल्ब वगैरे नव्हते, ते कंदील लावायचे त्याच्यावरच रात्री काम करायचे, टीव्ही वगैरे नसायचे। तर असे खूप मोठा डिफरन्स होता सिटीमध्ये आणि विलेजमध्ये। पण आता ते जरा कमी होत आलंय। आता शहरामध्ये जे काही वस्तू यूज केल्या जातात, म्हणजे फॉर एक्झाम्पल टीव्ही वगैरे बल्ब वगैरे, ते सुद्धा आता गावामध्ये लोक यूज करतात। अब देखिए मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट यानी
वाहतुकीची साधने म्हणजे ट्रांसपोर्ट यानी क्या, आप लोग जिससे ट्रैवलिंग कर सकते हो उसे ट्रांसपोर्ट कहते हैं। एक जगह से दूसरी जगह पे जा सकते हो तो उसको बोलते हैं ट्रांसपोर्ट। तो देखिए ट्रांसपोर्ट की कौन सी चीजें होती है वो हम लोगों को देखना है। तो मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट यानी ट्रांसपोर्ट करने की, ट्रैवलिंग करने की चीजें, मीन्स वाहतुकीची साधने। एज मैन्स नीड्स इंक्रीज ही इन्वेंटेड न्यू मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट। तो जैसे जैसे लोगों की नीड्स यानी जो उनको जो जरूरत, उनकी जरूरत जैसे बढ़ने लगी वैसे वैसे उसने न्यू न्यू ट्रांसपोर्ट, न्यू न्यू ट्रैवलिंग की चीजें क्या की, इन्व्हेंट की, तयार की। जसं जसं माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसं तसं त्यांनी काय केलं, वाहतुकीची म्हणजे वाहतुकीची साधनांचा काय केला, शोध लावला. अर्लियर गुड्स वेर ट्रान्सपोर्टेड बाय एनिमल्स लाईक बुलॉक, elephants, camels, horses, and donkeys. Next, vehicles such as a Next, vehicles such as a bullock carts, horse carts are were used. Then ships, automobiles, and trains were invented, followed by the aeroplanes. Thus, the transport become faster. तर बघा इथे काय सांगितलंय आधी, जे गुड्स याने सामान, तर जे सामान आहे ते कशावरून ट्रान्सपोर्ट केलं जायचं, कशावरून नेलं जायचं, तर ते कोण घेऊन जायचंय, बैलगाडी, उंट, घोडा, गाढव असे जे अॅनिमल्स आहेत ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरून सामान घेऊन जात होते. तेव्हा काही गाड्या वगैरे नव्हत्या. तसेच व्हेइकल म्हणजे घोडागाडी, बैलगाडी ते सुद्धा नंतर, थोड्या नंतर. सगळ्यात आधी फक्त अॅनिमल्स म्हणजे प्राणीच घेऊन जायचे, त्यांच्या खांद्यावर बांधून द्यायचे सामान आणि ते घेऊन जायचे. त्याच्यानंतर गाडी काढली तर ते त्याला घोडागाडी, बैलगाडी असे आले. मग त्याच्यानंतर काय केलं लोकांनी, कशाचा शोध लावला, जहाजाचा, मोटारीचा म्हणजे जे आपले बाईक्स वगैरे त्याचा, ट्रेन्स त्याचा शोध लावला आणि विमानाचा. तर त्याच्यामुळं काय झालं, आपलं जे ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे आपलं ट्रॅव्हलिंग करायचं काम काय झालं, इझी झालं आणि फास्ट झालं. तो देखिए पहले क्या हो करते थे, जो हमारा सामान होगा तो वो एनिमल्स लेके जाते थे। एनिमल्स एक जगह से दूसरी जगह पे कैरी करके लेके जाते थे। जैसे जो एनिमल्स बैल, एलिफंट, बुलॉक, एलिफंट, कैमल्स, ऊंट, घोड़ा, ये सब, डोंकी, गधा, ये सब लेके जाते हैं। उसके बाद गाड़ी, बैलगाड़ी, घोड़ा गाड़ी ऐसे कार्ड्स इन यूज किए गए। और उसके बाद क्या है, जहाज, शिप्स, ट्रेन्स, ऑटोमोबाइल्स। और ऑटोमोबाइल्स यानी जो हमारे कार्स वगैरह वो मोटर, उसको बोलते हैं ऑटोमोबाइल, जिसमें मोटर होते उसको ऑटोमोबाइल्स कहते। एरोप्लेन्स, ये सब बाद में इन्वेंट किए उन लोगों ने। और उससे क्या हुआ, हमारा जो ट्रांसपोर्ट है, हमारा एक जगह से दूसरी जगह ट्रैवलिंग करने का काम क्या हुआ, फास्ट हुआ। समझा सब लोगों को, सगळ्यांना कळालं? तो देखिए उसके बाद क्या बताया है, कैन यू टेल, कॉलम 1 बिलो shows the various means of transport, column 2 shows they what they travel on, तो मेक द करेक्ट पेअर्स. तर बघा तुम्हाला इथे खाली काय दिलंय, दोन कॉलम्स दिले, त्याच्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये काय दिलंय, ट्रैवलिंगचं मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट यानी ट्रैवलिंग करने की चीजें बताई हुए। और सेकेंड कॉलम में क्या दिया है, वो किससे किससे वो ट्रैवल करते, किसके ऊपर से वो ट्रैवल करते। तो देखिए कौन बताएगा मुझे, चलिए पेयर करते हम लोग, जोड़ी लगाती है। तो चलो, बुलक कार्ट वो कहाँ से ट्रॅव्हल करेगी, ते बुलक बैलगाडी आहे ती कशावरून ट्रॅव्हल करेल, कोण सांगणार मला, चला नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, कोण सांगणार मला. ओके अर्णव, अर्णव माईक चालू कर बाळा. कशावरून बुलॉक कार्ट हे होईल, ट्रॅव्हल करेल, बैलगाडी कशावरून चालेल, रस्त्यावरून. हा पण कुठला रस्ता आहे, गावातला की, गावातला. हा व्हेरी गुड.
तर बघा इथे दोन रस्ते दाखवले आहेत. एक शहरातला रस्ता सुद्धा आहे आणि एक गावातला रस्ता आहे. पण जी बैलगाडी आहे ती गावातल्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करेल. जो बुलक कार है वो गांव का जो कच्चा रास्ता होता है, मिट्टी का रास्ता होता है, उससे वो क्या करेगी, ट्रॅव्हल करेगी. तर आता बघा नेक्स्ट काय आहे, बोट आहे. चला कोण सांगणार मला, तन्वी सांग, बोट कशावरून ट्रॅव्हल करेल? पाण्यातून. ओके, वाटर, पाण्यातून. तो बोट आप लोगों को पता है, शिप, बोट वो कहाँ कहाँ पे चलती है, किस पर चलती है? पानी पे चलती है। समुद्र जो हमारा सी होता है उसमें चलती है। नेक्स्ट का है ट्रेन। चले ट्रेन कौन बताएगा मुझे, ट्रेन कहाँ किस पर चलती है? स्नेहा आप बताइए। स्नेहा आप बताइए ट्रेन किस पर चलती है? ट्रेन बस स्टेशन पर। रेलवे, यहाँ पे क्या दिखाई दे रहा है, रेलवे ट्रैक। इसे क्या बोलते हैं, रेलवे ट्रैक। क्या बोलते हैं, रेलवे ट्रैक। तो कहाँ पे चलती है, रेल्वे ट्रॅक पे चलती है। सॉरी, ट्रेन ही कशावर चालते, रुळावर चालते, ट्रॅक वर चालते, तर त्याला काय बोलतात, रेल्वे ट्रॅक बोलतात. ओके. नेक्स्ट देखिए बस। बस कहाँ पे चलती है? चला कोण सांगणार मला, बस कुठे चालते? स्पर्श सांग. सिटी पक्का रस्ता. हाँ सिटी. तर तिथे वो रोड दिखाई दे रहा है, हायवे जैसा, हायवे सारखा रोड दिसतोय ना सिटी मधला, तिथे काय चालणार, बस चालणार. कुठे चालणार, तिथे. उसके बाद क्या दिखाई दे रहा है, एरोप्लेन। चलिए एरोप्लेन कहाँ पे चलेगा, कौन बताएगा मुझे? विमान मध्ये. विमानच कुठे चालणार? कोणी माईक चालू केलंय? मी सांगितलंय माईक चालू करायला. माईक चालू नाही करायचंय. एरोप्लेन म्हणजेच विमान, तो कुठे चालणार? नाव सगळ्यांनी लिहायचं चॅट बॉक्स मध्ये, ज्याला ज्याला आन्सर येतंय. ओके, गार्गी. गार्गी आहे का क्लासमध्ये? हा, ओके. गार्गी सांग बाळा, कुठे चालणार विमान? आकाशात. व्हेरी गुड. तर जो एरोप्लेन आहे जो स्काय मध्ये ट्रॅव्हल करतो, चालतो, तर स्काय मध्ये. आणि आता लास्ट काय, ट्रक. कोण सांगणार मला, ट्रक कुठे चालतो? आर्या सांग. ट्रक कुठे ट्रॅव्हल करेल? रिद्धी. रस्त्यावर. कुठला रस्ता? कुठल्या रस्त्यावर आहे, कुठल्या रस्त्यावर करतात ट्रक? सिटी. सिटीचा. जो इथे हायवे दिसतोय ना सिटीचा, त्या ह्याच्यावर ट्रक चालतील. तर व्हेरी गुड, सगळ्यांना कळालं ट्रान्सपोर्ट कशावर कुठले काय होतात. तर बघा खाली काय दिलंय, nowadays transport facilities are available in most villages and cities. Study the map of your district to find out which transport facilities and which famous places are found there. Complete the activity based on the map given overleaf. तर बघा आजकाल बहुतेक गावामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा वाहतुकीच्या ज्या सुविधा आहेत त्या आल्या आहेत. तर आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये कुठली फॅसिलिटीज आहे, कुठली सोय, वाहतुकीची सोय आहे आणि कुठले प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते आपल्याला शोधायचे. तर आपल्याला इथे काय दिलंय, मॅप दिलाय बघा. बृहमुंबईचा मॅप दिलेला आहे. सगळ्यांना मॅप रीड करता येतो, मी लास्ट क्लासमध्ये लेसन मध्ये शिकवलाय. तर इथे आपल्याला काय दिलाय, मॅप दिलेला आहे बृहमुंबईचा, म्हणजे मुंबई सिटीचा मॅप दिलेला आहे. आता त्या मुंबई सिटी मध्ये कुठे काय काय ट्रान्सपोर्टची साधनं आहेत, काय कशा कशाने ट्रान्सपोर्ट होतात आणि कुठलं कुठलं फेमस प्लेस है ते आपल्याला शोधायचंय. ओके. तो यहाँ पे हम लोगों को क्या दिया है, बृह मुंबई का एक मैप दिया हुआ है और उसमें जो ट्रांसपोर्ट है, जिससे ट्रैवल करने की चीजें, कौन से म्हणजे जिस शहरों में कौन सी ट्रैवलिंग की चीजें होती है वो उस
वो इंफॉर्मेशन हम लोगों को ढूंढनी है, और जो फेमस प्लेसेस है वो भी हम लोगों को इस मैप से ढूंढना है। चलिए हम लोग ढूंढते हैं अब। तो चला, फर्स्ट क्वेश्चन काय दिला इथे बघा, फर्स्ट क्वेश्चन क्या दिया है, फाइंड द एयरपोर्ट शोन ऑन द मैप, सर्कल इट्स सिंबल। चलो आप लोग बताइए, मैप मैप में क्या बताया है, एयरपोर्ट, एयरपोर्ट कहाँ पे है, और एयरपोर्ट के लिए जहाँ पे एयरपोर्ट दिखाई दे रहा है उस शहर को, उस प्लेस को क्या करना है, सर्कल करना आहे। तर इथे बघा एअरपोर्ट आपल्याला कुठे दिसतंय, त्या शहरात, तिथे सर्कल करायचं। तर एअरपोर्ट साठी कुठला साइन आहे, इथे बघा मी तुम्हाला सांगितलंय काय दिलेलं असतं, मॅप मध्ये इंडेक्स दिलेला असतं। मैप में क्या दिया होता है, इंडेक्स दिया होता है, उसमें से हम लोगों को इंफॉर्मेशन समझती है कहाँ पे कौन सी चीजें। तो एयरपोर्ट के लिए कौन सा साइन है, चलिए देखिए, कौन सा, एरोप्लेन का साइन दिख रहा है ना एयरपोर्ट के लिए, एयरपोर्ट साठी कुठला साइन आहे, एरोप्लेनचं साइन आहे। तर मॅप मध्ये बघा कुठे एरोप्लेनचं साइन दिसतंय, कुठे एअरपोर्ट आहे, कोण सांगणार मला, स्पर्श सांग बा, कुठे एअरपोर्ट आहे मॅप मध्ये, त्या प्लेसचं नाव सांग। चला कोण सांगणार मला एअरपोर्ट कुठे आहे, स्पर्श सांग। सगळ्यांनी सांगायचं मला, स्पर्श। आमच्या बुक मध्ये दुसरा मॅप आहे, झूम करून दाखवा. मुंबईचा नाहीये तुमच्या मॅप याच्यामध्ये, मुंबई नाहीये तुमच्या याच्यामध्ये मॅप, नाहीये. कुठला आहे मॅप, मला सांगणार मॅपचं नाव। रायगड डिस्ट्रिक्ट. ओके, रायगड डिस्ट्रिक्टचं आहे, ओके। तर मला आता आपण याच्यातनं बघूया, सगळ्यांनी स्क्रीनवर बघा, सब लोग स्क्रीन पे देखिए, चलिए मुझे दिख रहा है सब लोगों को, सगळ्यांना दिसतंय स्क्रीनवर। सगळ्यांना दिसतंय का मॅप स्क्रीनवर जो मी दाखवलाय, ओके। तर चला मला सांगा इथे एअरपोर्ट कुठे दिसतंय, तुमच्या स्क्रीन सुद्धा तुम्ही झूम करू शकता गुगल मीटची। तर बघा इथे कुठे आहे एअरपोर्ट, कोण सांगणार मला, चला मीच सांगते तुम्हाला, एअरपोर्ट, एअरपोर्टचं साइन काय दिले आपल्याला, इथे एरोप्लेन दिले, तर एरोप्लेन दिसतंय इथं कुठे आहे, इथे दिसतंय ना सगळ्यांना। तर काय प्लेसचं नाव आहे, छत्रपती शिवाजी एअरपोर्ट। मुंबईमध्ये एअरपोर्ट कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी एअरपोर्ट, तर हा एअरपोर्टचं नाव आहे, ओके। तर त्याला आपण सर्कल करायचं। नेक्स्ट काय क्वेश्चन विचारलाय तुम्हाला, ड्रॉ अ बॉक्स अराउंड द नेम्स ऑफ द नॅशनल पार्क्स अँड केव्ह शोन ऑन द मॅप। तर तुम्हाला काय सांगितलं, इथे मॅप मध्ये जिथे नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान आणि गुफा, केव्ज कुठे कुठे दिसतील, त्याला काय करायचंय, तुम्ही काय करायचंय, बॉक्स करायचंय, काय करायचं, बॉक्स करायचं। तर चला, केव्स कुठे कुठे दिसतं सगळ्यांना, आणि नॅशनल पार्क कुठे दिसते, नॅशनल पार्क साठी काय यूज केलंय बघा त्यांनी, एक अॅनिमलचं एक त्यांनी साइन दिलंय बघा, टायगर, सॉरी टायगर या सिंह काहीतरी, लायनचं साइन दिलेलं आहे, आणि केव्जला बघा डॉट दिलेलं आहे, केव्ज। तर बघा कुठे कुठे संजय गांधी नॅशनल पार्क दिसतोय, ते एक भेटला आपल्याला, नॅशनल पार्क कुठला भेटला, संजय गांधी नॅशनल पार्क। आणि केव्ज बघा कुठले कुठले, कानेरी केव्ज, परत कुठला केव्ज आहे अजून,
एलिफंटा, घारापुरी केव्ज माहिती ना सगळ्यांना. तर हे सगळे केव्ज आपल्याला दिसलेत. त्याच्यानंतर काय सांगितलंय, ड्रॉ अ बॉक्स अराउंड द सिम्बॉल ऑफ फेमस प्लेसेस दॅट यू नो. तर इथे तुम्हाला बृहमुंबईमध्ये कुठले कुठले फेमस हे दिलेत, प्लेसेस दिलेत, त्याला आपण काय करायचं, बॉक्स करायचंय. तर बघा इथे फेमस प्लेसेस साठी काय यूज केलं त्यांनी, सर्कल. सर्कल यूज केला व्हाईट कलरचा. तर बघूया आपण इथं फेमस, बघा एवढे सगळे फेमस आपल्याला दिसतात बघा. गोरेगाव फिल्म सिटी, आरे आरे सांताक्रूज, जुहू चौपाटी, माउंट मॅरी, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बँड्रा, सायन, दादर, वडाला, प्रभादेवी, हाजी अली, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान. तर हे सगळे फेमस प्लेसेस आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलंय, कलर द सिम्बॉल ऑफ 3 फेमस प्लेसेस इन साऊथर्न बृहमुंबई, राईट देअर नेम्स इन द बॉक्स. तर साऊथर्न मुंबई, बृहमुंबईमध्ये कुठले कुठले फेमस हे आहेत प्लेसेस, त्याला 3 याला काय करायचंय, कलर करायचंय. तर बघा साऊथर्न म्हणजे खाली, बघा इथे तुम्हाला डायरेक्शन सुद्धा दिलंय. नॉर्थ म्हणजे वरती, ईस्ट म्हणजे आपल्या राईट साईडला, वेस्ट म्हणजे लेफ्ट साईडला, आणि साऊथ म्हणजे खाली. तर खाली इथे इथे कुठले कुठले आहेत फेमस सिटी, हाजी अली आहे, महालक्ष्मी आहे, मलबार हिल्स आहे, भुलेश्वर आहे. तर हे सगळे तुम्ही इथे नाव लिहू शकतात बॉक्स मध्ये. अँड ट्रेस द रेल्वे रूट फ्रॉम सायन टू ठाणे इन अ डिफरंट कलर. तर ठाणे टू सायन, सायन टू ठाणे, जे रेल्वे हे रूट आहे तो कलरनी आपल्याला कलर करायचा आहे. तर रेल्वे ट्रॅक साठी काय यूज केलंय त्यांनी, बघा इथे 2 लाईन्स आहे आणि मध्ये मध्ये ट्रॅक सारखं काढलंय ना, रेल्वे ट्रॅक सारखं. तर बघायचं आपण ठाणे टू सायन साठी रेल्वे ट्रॅक बघा इथे केलाय. ठाणे कुठे चालू होते, इथे. आणि बघा इथून असे रेल्वे ट्रॅक चालले कुठपर्यंत, सायन पर्यंत गेले बघा इथे. तर तिथपर्यंत तुम्हाला काय करायचंय, सॉरी, इथून पण चालले ती इकडून, ही बघा, ही वरून चाल, ओके. सॉरी. तर सगळ्यांनी असा मॅपचा रीड करायचा, आणि तुमचा आता रायगडचा मॅप आहे, कोणाचा ठाण्याचा मॅप आहे, तर सगळ्यांनी त्याचे आन्सर्स फाइंड आउट करायचे. ओके, कळालं सगळ्यांना. ज्याचा ठाण्याचा आहे, ज्यांचा रायगडचा आहे, त्यांनी तिथे काय क्वेश्चन्स दिले त्याचे आन्सर फाइंड आउट करायचे. ओके, तर चला आता नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. तर नेक्स्ट पार्ट मध्ये बघा काय दिलंय, कॅन यू टेल, अजून आपल्याला काय विचारलंय बघा, सांगा पाहू, क्या आप लोग बता सकते हो. तो देखिए यहाँ पे एक पिक्चर दिखाई दे रहा है, दिखाई दे रहा है सब लोगों को, सगळ्यांना पिक्चर दिसतंय, चित्र दिसतंय. त्याच्यात काय दाखवले ते आपण बघूया. काय दाखवलंय बघा, एक आजी आहे, ती काय करते, टीव्ही बघते. एक माणूस आहे, तो फोनवर बोलतोय. एक आजोबा आहे, ते न्यूजपेपर वाचतायत. जी गर्ल आहे ती काय करते, कम्प्युटरवर काहीतरी इंटरनेटवर सर्च करते. जो बॉय आहे तो कानामध्ये हेडफोन्स घालून म्युझिक प्लेअर ऑन करून ऐकतोय. आणि एक बाई आहे, ती काय करते, लेटर, म्हणजे तिच्याकडे पोस्टमन आलाय, ती लेटर पार्सल घेते, कुरिअर घेते. सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना हेच दिसतंय ना चित्रामध्ये. तर आपण क्वेश्चन्स बघूया आता काय सांगितलं. व्हॉट इज द ग्रँडफादर रीडिंग. तर ग्रँडफादर आहे ते काय रीड करतायत, काय रीड करतायत ग्रँडफादर, न्यूजपेपर रीड करतात. काय करतायत, न्यूजपेपर रीड करतायत. सेकंड काय विचारलंय, व्हॉट इज ताई युजिंग टू फाइंड समवन इन्फॉर्मेशन. तर ताई आहे ती एखादी इन्फॉर्मेशन ती सर्च करते. तर ती कशाचा यूज करते इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी, इंटरनेट. कशाचा यूज करते, कम्प्युटरवर इंटरनेटचा. तुम्ही सुद्धा करता ना गुगल सर्च, काय तुम्हाला येत नसेल ते इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तशी ती सुद्धा कम्प्युटरवर काय करते, इंटरनेट
यूज करते, इन्फॉर्मेशन फाइंड आउट करण्यासाठी गुगल करते. व्हॉट इज द ग्रँडमदर वॉचिंग? ग्रँडमदर काय वॉच करते, काय बघते? टीव्ही. दादा इज लिसनिंग टू सॉन्ग. व्हॉट हॅज ही पुट इन हिज इयर्स टू डू धिस? तर बघा, जो दादा आहे तो काय करतोय? म्युझिक ऐकतोय. तर तो त्याने काय कानामध्ये घातलंय म्युझिक ऐकण्यासाठी? काय घातलंय? तुम्हाला माहिती आहे इयरफोन्स असतात ज्याच्याने आपण मोबाईलला कनेक्ट करतो आणि सॉंग्स ऐकतो, म्युझिक प्लेअर. नंतर बघा काय विचार, व्हॉट इज फादर युजिंग टू स्पीक टू समवन? जे फादर आहे ते दुसऱ्यांशी बोलण्यासाठी कशाचा यूज करतायत बघा? मोबाईल फोनवर. तुम्ही सुद्धा आज आपण मोबाईल फोनवर एकमेकांशी बोलतो. हु इज ॲट द डोअर? व्हॉट इज मदर टेकिंग फ्रॉम हिम? तर डोअर जवळ कोण आहे बघा? पोस्टमॅन आहे. आणि ती मदर काय घेते पोस्टमॅन कडून? लेटर घेते. कळालं सगळ्यांना आन्सर्स क्वेश्चन्सचे? सब लोगों को क्वेश्चन के आंसर समझे? सगळ्यांना कळालं क्वेश्चनचे आन्सर्स? ओके, तर खाली बघा काय दिलंय. We commonly use things like letters, computers, mobile phones, newspapers, TV, music players, etc. All of these are used as means to send and receive information and messages. All these are means of communication. देखिए यहाँ पे क्या बताया, ये जो चीजें हम लोगों ने ऊपर देखी, लेटर्स, कंप्यूटर्स, मोबाइल फोन्स, न्यूज़पेपर, टीवी, म्यूजिक प्लेयर, ये सब चीजें हम लोग रोज ना रोज क्या करते, यूज करते. किस लिए यूज करते? इंफॉर्मेशन, जो हमारा मैसेज होगा या इंफॉर्मेशन होगा वो सेंड करने के लिए, भेजने के लिए, या हम लोगों को रिसीव करने के लिए, हम लोगों तक आने के लिए. जो मैसेज है दूसरों लोगों ने हम लोगों को भेजा होगा ये मैसेज, तो सेंड करने के लिए, भेजने के लिए, या हम लोगों को रिसीव करने के लिए हम लोग इस चीजों का क्या करते, यूज करते. तो ये सब चीजें उनको क्या बोलते हैं? मीन्स ऑफ कम्युनिकेशन, यानी कम्युनिकेशन की चीजें, बोलने की, इंफॉर्मेशन भेजने की या लेने की जो चीजें होती है उसको क्या बोलते हैं? मीन्स ऑफ कम्युनिकेशन. इस चीजों से हम लोगों का क्या होता है? कम्युनिकेशन होता है. हम लोग बोल सकते हैं, एक दूसरे से बातें कर सकते. तर बघा इथे काय सांगितले, लेटर्स, कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, न्यूजपेपर, हे सगळे आपण रोज ना रोज यूज करतो. कशासाठी यूज करतो? इन्फॉर्मेशन जी असते ती एक दुसऱ्याला पाठवण्यासाठी या आपण इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण या सगळ्या वस्तूचा यूज करतो. तर या सगळ्यांनाच काय म्हणतात? मीन्स ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे संदेश वहनाची साधने. त्याच्यातून आपल्याला संदेश भेटतो, म्हणजे मेसेज भेटतो, इन्फॉर्मेशन भेटते. तर याला काय बोलतात? मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर कळालं सगळ्यांना मीन्स ऑफ कम्युनिकेशन? मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट काय होता? ट्रैवलिंग करायचं. मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट क्या था? ट्रैवलिंग, जिससे हम ट्रैवलिंग कर सकते हैं. और मीन्स ऑफ कम्युनिकेशन यानी जिससे हम बातें कर सकते हैं, मोबाइल फोन्स, न्यूज़पेपर्स, टीवी, और क्या, इंटरनेट हमारा. तो इससे ये सब मीन्स ऑफ कम्युनिकेशन से. उसके बाद क्या दिया है देखिए, डायलेक्ट्स. डायलेक्ट्स यानी बोली भाषा. जो हमारी भाषा है, सब लोगों की अलग अलग भाषा है ना. कुछ लोग मराठी बोलते, कुछ लोग हिंदी बोलते, कुछ लोग मालवनी बोलते. तो ऐसे डायलेक्ट्स यानी बोली भाषा, हमारी भाषा है जो वो भी अलग अलग है. तो देखते हैं हम लोग डायलेक्ट्स म्हणजे काय, बोली भाषा. आपण सगळेजण वेगवेगळ्या भाषा बोलतात. कोणी कोकणी बोलतं, कोण मालवणी बोलतं, कोण मराठी बोलतं, कोण हिंदी बोलतं. तर अशा आपल्या वेगवेगळ्या भाषा आहेत. Man uses language to talk to each other and to communicate his thoughts to other people. तो जो मैन है, जो आदमी है, तो एक दूसरे से बात करने के लिए, एक दूसरे को अपनी जो थॉट्स है, अपने जो विचार है, एक दूसरे को शेअर करने के लिए भाषा का, लँग्वेज का यूज करते. हे माणूस हा एकमेकांशी बोलण्यासाठी, एकमेकांसोबत आपले विचार, एकमेकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी भाषांचा यूज करतो, लँग्वेजचा यूज करतो. द सेम लँग्वेज इज स्पोकन इन डिफरंट वेज इन डिफरंट रिजन. तर आपली जी लँग्वेज आहे, भाषा आहे, ती एकच असते, पण ती वेगवेगळ्या रिजन मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. मीनिंग तर एकच असतो सगळ्यांचा, तर पण ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या
डिफरंट वेनी बोलली जाते, वेगळ्या पद्धतीने ती बोलली जाते. द pronunciation of this word changes with the region. Words from other languages enter our language. It is influenced by the other language. तर प्रनाऊन्सिएशन, तर भाषांचं जे प्रनाऊन्सिएशन असतं, उच्चार, ते वेगवेगळ्या रिजन नुसार, वेगवेगळ्या जागेनुसार बदलतात. म्हणजे काही ठिकाणी वेगळे बोलतात, एखादा जर काही वस्तू असेल तर गावाच्या ठिकाणी वेगळं बोलतात, शहराच्या ठिकाणी वेगळं बोलतात, त्याचा प्रनाऊन्सिएशन, त्याचा उच्चार बदलतो आणि त्याच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो. इन दिस वेज द डिफरंट डायलेक्ट्स ऑफ द सम लँग्वेजेस फ्रॉम डिफरंट रिजन्स, फॉर एक्झाम्पल अहिराणी, मालवणी, वराडी आर सम डायलेक्ट्स ऑफ मराठी लँग्वेज. मराठी इज द स्टेट लँग्वेज ऑफ महाराष्ट्र. तर बघा, इतर भाषेतील सुद्धा शब्द आपल्या भाषेत येतात. दुसऱ्या भाषेचे आपण कधी कधी दुसऱ्या भाषेचे शब्द जे असतात ते यूज करतो, हिंदी मधले काही यूज करतो हम लोग. जो अलग जो लैंग्वेज होते, उनके जो वर्ड्स होते, उनके वर्ड्स कभी कभी यूज करते. तो यहाँ पे एग्जांपल्स दिए. जो ऐरानी ऐरानी भाषा है, कौन से ऐरानी, वराडी, मालवनी, ये जो भाषा है वो कौन से मराठी लैंग्वेजेस है. और हमारी स्टेट लैंग्वेज कौन सी है? मराठी. हमारी स्टेट लैंग्वेज कौन सी है? मराठी. सब लोगों को याद लगना है, रखना है. तो हमारा स्टेट लैंग्वेज कौन सी है? मराठी है. उसके बाद देखिए क्या बताया है. डू यू नो इन दी ओल्डन डेज मीन्स ऑफ सेंडिंग मैसेज वेर नॉट very advanced. In those days, information was communicated by different means. Sometimes trained pigeons were used for this purpose. A message was sent by writing it down a piece of paper or cloth and tying the piece of to the bird's leg. तर बघा, आधीच्या काळात काय करायचे, आपल्याला जर मेसेज पाठवायचा असेल, तुमच्या नातेवाईकांना जर मेसेज पाठवायचा असेल, लेटर पाठवायचं असेल, तर तेव्हा काय पोस्टमॅन वगैरे नव्हता तिथे. तेव्हा काय करायचे, कबुतराच्या पायाला लेटर, पत्र वगैरे, नाहीतर कपड्यावर मेसेज लिहून ते त्याच्या पायाला बांधायचे आणि त्या कबुतराला ट्रेनिंग दिलेली असायची आणि तो कबूतर बरोबर त्यांच्या इथे जाऊन तो मेसेज देऊन यायचा, तो पेपर तो देऊन यायचा. तो पहले जमाने में क्या होता था, जो मैसेज सेंड करने के लिए, मैसेज भेजने के लिए कुछ पोस्टमैन या मोबाइल फोन्स नहीं थे. तभी क्या करते थे, जो पिजन होता है, कबूतर होते, उसके पैर को क्या करते थे, लेटर, उस पर एक कागज होता था, उस पर मैसेज लिख के उसके पैर पर बांधते थे और उसको बोलते थे. और वो ट्रेन क्या होता था, उसको पता था कि कहाँ पे लेके जाना है, ये जो पेपर है वो वहां पे लेके जाते थे और इस प्रकार वो कम्युनिकेशन करते थे उस जमाने के लोग. तर कळालं सगळ्यांना लेसन? सगळ्यांना लेसन कळाला का? इझी लेसन होता. फक्त आपल्याला शहर आणि गाव याच्यातला डिफरन्स बघायचं होतं. कसं शहरामध्ये लोक राहतात आणि गावामध्ये कसे राहतात, काय त्यांची सुविधा असतात. आणि नंतर काय बघितलं आपण, मीन्स ऑफ ट्रांसपोर्ट, यानी ट्रैवलिंग की कौन सी चीजें होती है, ट्रैवलिंग किससे किससे होती है. और बाद में क्या देखा, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशन की कौन सी चीजें होती है, बातें करने की कौन सी चीजें होती है. और लास्ट में क्या देखा, डायलेक्ट्स, डायलेक्ट्स यानी बोली भाषा, लैंग्वेजेस. हम लोग मीन्स प्रत्येक हर एक रीजन में हर एक भाषा अलग अलग होती है, वो हम लोगों ने देखा. तो सब लोगों को समझा. ओके. तो सब लोगों को क्या करना है, होमवर्क में क्वेश्चन आंसर लिखने हैं. देखिए, क्वेश्चन आंसर सब लोगों को लिखने हैं. फर्स्ट क्वेश्चन आंसर क्या है, देखिए सब लोगों को पता है, वेजिटेबल्स, ऑनियंस, व्हीट, मोटरसाइकिल, बुक्स, टीवी, रेडियो. तो ऑफ दी अबाउ विच आइटम्स आर कम फ्रॉम द सिटी. सिटी में से कौन से, कम टू द सिटी फ्रॉम विलेज. सिटी में, शहर में, गांव में से कौन से चीजें आती है और गांव में शहरों से कौन सी चीजें आती है, ये सब हम लोगों को इसमें से लिखना है. तो वेजिटेबल्स, ओनियंस, व्हीट,
ये गांव में से सिटी में आता है. मोटरसायकल, बुक्स, टीव्ही, रेडिओ हे सिटी में से गाव में जाता है. तर सगळ्यांना हे लिहायचंय. कळालं? क्वेश्चन आंसर. ओके, तो सब लोगों को समजा क्या होमवर्क आहे. सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर लिहायचे होमवर्क मध्ये. ओके, कळालं सगळ्यांना होमवर्क? ओके, आता इथे क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे, तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय Bye. बाय. Bye.